तर इथे सन्मान केला जाईल मित्रांनो. खऱ्या अर्थानं तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं आगरी कोली कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेशजी धुमाल साहेबांचा इथे सन्मान. सुवीर ट्रान्सपोर्टरचे ओनर अर्थातच संजूबाई गायकवाड आणि रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष 27 गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष अर्थातच चंद्रा शेठ मुंगाजी साहेबांचा साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांना देखील सुवीर ट्रान्सपोर्टचे ओनर संजूभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किरण पवार साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा. त्यांच्या समेत नंदराज शेठ मुंगाजी आहेत. समवेत सिद्धेश कर्वे साहेब यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. तर सिद्धेश कर्वे साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. भंगारपाडा गावचे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना इथे या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. तर मॅच स्टार्ट करा प्लीज. लगेच आम्ही विनंती करतो जास्त उशीर नाही घेता. रिबल क्रिकेट संघ आपण का उशीर घेता. आणि संतोष दादा यांना देखील विनंती करतो की आपण कृपया जास्त उशीर करू नका प्लीज. मॅच आपण जेवढी लवकर संपवते तेवढी लवकर संपवा. तर 5 षटकांची लढत तुम्हाला अगदी 25 मिनिटं दिली जातील आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही मॅच कव्हर करायची आहे फर्स्ट इनिंग. त्याच्यानंतर अश्विन ओके. तर एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल बघा. पंचांना विनंती देतो आम्ही खऱ्या अर्थानं की तुम्ही खेळाडूंना वॉर्न करा. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. जसे टीम मीटिंग घ्यायला आले तुम्ही डायरेक्ट मध्येच जा आणि तुम्ही नाही म्हणून तुम्ही आज न्यायदेवता भूमिका निभवा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आपला अनुभवाचा वापर करत असताना शॉर्ट एक्स्टर कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. संतोष म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. एकूण धावसंख्या पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. तर चौकार आलाय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. इथे बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ढकललाय. सलग संतोष म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. थँक्यू. प्रत्येकाच्या मनामानानं घेतलं एकच डाव. फक्त आणि फक्त नवी मुंबईच्या विमानतळाला त्या दिबा पाटील साहेबांचंच नाव. त्यासाठी हे आग्रह नव्हे तर सरकारलाही चेतावणी असेल. कारण भरपूर आंदोलनं झाली. आता एखाद आंदोलन असं होईल की तुम्हाला मात्र भाग पाडावेच लागेल. तरी ते धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 आणि इथे जबरदस्त बॅटिंग साकारत असताना मागच्या काही मॅचमध्ये ज्यांची फलंदाजी निखरली नव्हती परंतु आता मात्र दमदार फलंदाजी करत असताना संतोष म्हात्रे अक्षरशः निखिल मुंगाजीवरती तुटून पडलाय. ज्या निखिल मुंगाजीने या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते. इथे चेंडूची लाईन पाहावी लागेल कदाचित. पंच अगदी त्यांची ॲक्शन अगदी वेगळीच पाहायला मिळते. आशाभूत नजरेनं पाहिलं होतं परंतु इथे बॉल पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वल्ला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शत्रूंच्या राज्यातील स्त्रीलाही माते समान वागवली गेली. ज्यांच्या दरबारात धन्य झालो तेव्हा जेव्हा जन्म घेतला शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात. असे हे मैदान खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ओवले गावात ही स्पर्धा तुम्ही पाहता. आणि हा क्रिकेटचा थरार मात्र तुम्हाला फर्स्ट सेमीफायनल रुबेल 11 वर्सेस स्वरा स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये पाहायला मिळते. 8 धावा बिनगडी बाद. गोलंदाज निखिल तयार. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पद्धत आली त्यांचा भरपूर चांगला उपयोग आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेजवळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
करत असताना सलग 3 चौकार आतापर्यंत आलेत. एक बॉल निर्धाव आहे त्याच्यामध्ये, परंतु ओव्हर हॅट्रिक चौकारांची इथे पूर्ण करतायत फलंदाज या ठिकाणी संतोष दादा. यावेळी बॅटची एज फलंदाज बाद. आणि खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित दाखवली त्या आगरी कोली कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश धुमाल साहेब, आपलं मनापासून स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण स्पर्धेमध्ये आलात. किरण पवार आपलंही सहर्ष स्वागत आणि सिद्धेश साहेबांचं देखील सहर्ष स्वागत, ज्याने खऱ्या अर्थानं विदेशी देशामध्ये स्वतः भ्रमण करत असतात सातत्याने, त्यांचंही सहर्ष स्वागत. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का ज्या फलंदाजानं 3 चौकार लगावले होते ते म्हणजे संतोष म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही दुसरा फलंदाज लगेच रेडी ठेवा. अशी जर एका फलंदाज कुठला पाठवायचा मग तुमच्यामध्ये अजून उशीर जाईल. आणि टीम मीटिंग नको लगेच फिल्डिंग करणाऱ्या क्रिकेट संघाला आम्ही विनंती करतो प्रमोद गरत यांना की आपण षटक झाल्यानंतर शॉर्ट टीम मीटिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही विकेट्स पाडल्यानंतर जास्त टीम मीटिंग घेऊ नका याची नोंद घ्या. तर फलंदाज बाद झाले संतोष म्हात्रे आणि संतोष म्हात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. मयूर गायकवाड, कदाचित हाच तो चेहरा की काय जे एका ओव्हरमध्ये 18 धाव्यांची गरज असताना संजूभाईंना षटकार लगावला होता संजूभाई यांना. आणि नक्कीच इथे मात्र आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आधी मॅचला इथे एन्जॉय करतायत. तर धावफलकावरती 12 धाबा लागल्यात. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजेच मयूर गायकवाड. निखिल तयार. इथे आल्या तडाखा आणि का मागचा मॅच मी षटकार लगावून फिनिश केला होता. अगदी पाहुण्यांना मानवंदना देणारा हा षटकार सीमा पार. विनंती करतो फिल्डिंग करणाऱ्या क्रिकेट संघाला. राकेश दादा गायकवाड, या मैदानाचा विचार केला तुम्ही जेव्हा सिद्धेशच्या नावानं नाईट स्पर्धा झाली होती तेव्हा सुमित टेकलेसाठी आणि पहिलीच अशी नाईटची स्पर्धा होती ती, त्यावेळेला आम्ही समोरचे साक्ष होतो. कारण या स्पर्धेमध्ये भोपाळ, मध्य प्रदेश, यूपी असे प्रत्येक राज्यातले संघ, विविध राज्यातले संघ तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळालं. आणि सुमित ढेकले मला वाटते MP या संघासमोर खेळत असताना त्या खेळाडूने तब्बल 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावले. आणि साक्षी एंटरप्राइजेसच्या सतीश शेठ मात्रे यांनी ती कॅश मोजली होती. त्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य की कृष्णा सातपुतेच्या विकेटसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक मोजलं गेलं सिद्धेश मुंगाजी यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर बाहुबली मुकेश नाईक आणि नितीन नाईक या जोडीनं पारगाव संघाविरुद्ध देखील कमाल केला होता. हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचा. गोलंदाज प्रमोद करत तयार. धावांचा पल्ला चेस केला होता. 94 90 प्लस धावा त्या बनवायच्या होत्या. तो नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येईल. खऱ्या अर्थानं या मैदानाचा तुम्ही विचार केलात तर इथे खाडी होती, परंतु या खाडीला मात्र मैदानात रूपांतर करण्यासाठी अतिशय जबरदस्त मेहनत नंदराज शेठ मुंगाजी, रुपेश गायकवाड, त्याच्यानंतर संजूबाई गायकवाड, राकेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून इथे मेहनत झाली. परंतु प्रशांतला कोण थांबवेल? प्रशांतला वाटते की चौकार जाईल, परंतु निर्णायक क्षणी हा आलेला हा चौकार. अलांग द कार्पेट गेंद चेंडू सीमा पार चौकार. विठ्ठल लोकमाई मैदान देखील अर्धवट होतं. त्या मैदानासाठी देखील नंदराज शेठ मुंगाजी, त्याच्यानंतर संजूबाई गायकवाड, राकेश गायकवाड आणि रुपेश दादा गायकवाड यांनी देखील मेहनत घेतली. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ ओवले यांचा चांगला सहयोग राहिला. त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्नामध्ये सक्सेस देखील झालेत. परंतु पाहता पाहता चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा रेषा फाईन लेग दिशेकडे चौकार. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत प्रशांत इथे साकारतायत आणि प्रशांतच्या बॅटमधून आलेला हा एक चौकार आणि चौकाराच्या मध्येने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल जर तुम्ही विचार केला तर एक गडी बाद असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. दमदार फलंदाजी प्रशांत मुंगाजी. निखिल मुंगाजीने पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या. प्रमोद घरात पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे यष्टीरक्षकाकडून झाली चूक
आणि परंतु इथे बघूया एक धाव तर नक्कीच मिळेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. 22चा इशारा आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. धावा बनवणं हे गरजेचं असेल रिबेल स्पोर्ट्स क्रिकेट संघाला, कारण समोर प्रमोद घरत यांचा संघ आहे. म्हणजेच प्रमोद घरत म्हटल्यानंतर ओलेगावची रन मशीन आणि त्याच्या विरुद्ध धावा बनवणं गरजेचं असेल. लो फुल टॉस बॉल अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. खरा फिल्डिंग, फायदा झाला फलंदाज त्या ठिकाणी मयूर गायकवाड यांना. चेंडू सीमा पार, हा चौकार. मासा मात्र सोडून दिला बोक्षीतून आणि हा इथे चौकार मिळाला फलंदाजाला. जबरदस्त बॅटिंग इथे साकारत असताना आखुटप्प्याचा बॉल हवेत आहे. हा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. अगदी दर्जेदार लांबलचक षटकार फलंदाज मयूर गायकवाड यांच्या बॅटमधून. तर हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 39 या धावसंख्येवरती. वॉट बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 3 चेंडूंमध्ये 16 धावांची अफलातून फलंदाजी करत असताना इथे मयूर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बीट होत आहेत फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 39 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हर्समध्ये आले 18 आणि हे प्रमोद घरत यांचं महागडं षटक जिथे 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक मजबूत स्थिती म्हणावी लागेल. जरी संतोष मात्र लवकर बाद झाले 12 या धावसंख्येवरती, डाव मात्र सावरला प्रशांत मुंगाजी आणि त्यांच्या समेत मयूर गायकवाड यांनी. तर नवीन गोलंदाज येत आहेत मैदानावरती आता. निखिल मुंगाजी सांघिक कोट्यातील 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहेत. आता धावा रोकाव्या लागतील. प्रशांत मुंगाजी सकाळी तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये पाहिलात अक्षरशः पायाच्या वेदनेने झुंजावत होता, परंतु त्याच्यानंतर चांगली इथे बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असताना ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे डीप स्क्वेअर एकला फिल्डर येत आहेत. प्रमोद उचलतील वेगाने, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरा घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंगलट आला असता. एकच धाव इथे होते कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. चौथा खेळाडू एकदा जोरदार टाळ्या प्रशांतसाठी. 100 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट करणारा प्रशांत मुंगाजी ठरलाय. व्हेरी वेल परफॉर्मन्स. पहिला खेळाडू आहे सागर, त्याच्यानंतर प्रमोद घरत, त्याच्यानंतर प्रसाद घरत आणि आता प्रशांत ठरलेत, परंतु प्रशांत मुंगाजी ठरलेत आणि इथे फलंदाज होतील अर्थातच बाद, ते म्हणजेच मयूर गायकवाड. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज अजून एक बाद होईल. अर्थातच निखिल मुंगाजी यांना लागलेली ही सफलता आणि या स्पर्धेचा जर तुम्ही विचार केला तर आय थिंक हा गोलंदाज आहे ज्याने भरपूर विकेटच्या स्पर्धेमध्ये पदार्पण केलेत. अभिजित देखील आहेत, त्याच्यानंतर निखिल देखील चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. एक मुन्ना देखील असतील. अर्थातच शाहीर ज्या गोलंदाजाला संबोधलं जातं. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो, फक्त ते बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द मात्र आपल्यात हवी असते. इथे फलंदाज लगातार बाद होत आहेत. संतोष मात्रे, मयूर गायकवाड हे फलंदाज बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत, ते म्हणजेच अभिजित मात्रे. नॉन स्ट्रायकर फलंदाज प्रशांत तयार. यावेळेस फटका फसला हवेत आहे. स्वतः गोलंदाज आले झेल खाली आणि हा झेल टिपला गेला. फलंदाज होतील बाद प्रशांत मुंगाजी. बॅक टू द पॅव्हिलियन. कदाचित स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर ड्रेसिंग चेंज करून आलेत आयोजक अश्विन आणि काही अर्थातच सन्मान चिन्ह देखील इथे
घेऊन येत असताना, कारण मान्यवर सातत्याने तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र इथे केला जाईल. लगातार फलंदाज बाद होत आहेत. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात, म्हणून आयुष्याच्या वाटेवर कधी कधी एकट्याला चालायची हिंमत ठेवावीच लागते. आता इथे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर इथे रिबल 11 क्रिकेट संघाकडून कुठला फलंदाज आपल्या संघाचा डाव सावरेल, अर्थातच खराब स्थिती या ओव्हर्समध्ये पाहायला मिळते ती फलंदाजांची. निखिल मुंगाजी यांच्या नावावरती आतापर्यंत 12 विकेट्स घेतले त्या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना यावेळी स्वरा क्रिकेट संघाच्या माध्यमातून यावेळी सालक्या हाताने डिफेन्स केलाय बॉलला. शॉट फाईन लेगला खूप चांगली फिल्डिंग झाली. जर इथे डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाला असता, परंतु एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मध्येने धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवरती. 2 षटकांमध्ये 39 धावा होत्या आणि आता जर तुम्ही पाहिलं हे तिसरं षटक, तिथे फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये हा खेळाडू यशस्वी झालाय. व्हेरी वेल परफॉर्मन्स, गुड बॉलिंग. तर आता स्ट्राईक एंडला फलंदाज आले ते म्हणजेच दर्शन, ज्यांच्यावरती जबाबदार असतील मिडल ऑर्डर्सचे हे फलंदाज आहेत. 2 षटकामध्ये निश्चितपणे जबरदस्त बॅटिंग झाली होती आणि त्याच्यानंतर जसे कॅप्टनने निखिल मुंगाजीला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं, पहिल्या ओव्हर्समध्ये जरी महागडे ठरले तरी तिसऱ्या ओव्हर्समध्ये दमदार कामगिरी देत असताना यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव कंप्लीट. खराब फिल्डिंग झाली. लगेच फायदा उचलला फलंदाजाने आणि इथे 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 43 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला आता शिल्लक असेल, म्हणजे कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळालं तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. आणि आता मात्र आक्रोश दाखवलाय तिसऱ्या ओव्हर्समध्ये, ते म्हणजेच या ठिकाणी गोलंदाज निखिल मुंगाजी. आतापर्यंत 12 विकेट या खेळाडूच्या नावावरती, म्हणजे अप्रतिम कामगिरी म्हणावी या गोलंदाजाची. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये टॅप केला होता. गोलंदाज आले, डॉट बॉल. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो. व्हेरी वेल कमबॅक. फक्त 4 धावा, 2 महत्वाचे गडी बाद केले आणि इथे धावा रोखले गेल्या. 2 षटकामध्ये 39 होत्या, आता मात्र फक्त 4च आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या आहेत. त्या अर्थातच 2 गडी बाद असताना 43. मिनी धोका करून डोले ओरबडले त्यांचे, हिमालयासारखे खंबीर असूनही धर्मांतर न करणारे धाकले धनी आमचे म्हणजेच छत्रपती शंभूराजे. दिला एकदा शब्द न पलटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, धरे जो स्वयंभू श्री शिवराय पंथराला, मराठे म्हणावे असे या वाघराला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संगीत तुम्ही ऐकताय डीजे मॅरी आणि स्वरा डीजे साऊंड सर्व्हिस कालुंद्रे यांच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज आलेत वेदांत गायकवाड आणि स्ट्रायकर फलंदाज आहे ते म्हणजेच अभिजित. खूप चांगला खेळाडू आहे. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, अगोदर शफल झाले होते, स्टंप दाखवले होते, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांचा इशारा येईल. इथे व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 44 या धावसंख्येवरती. अभिजितने भरपूर चांगलं इम्प्रेसिव्ह केलं या संपूर्ण ओवले प्रीमियर लीग मध्ये आणि सातत्याने त्या कामगिरीच्या जोरावरती आतापर्यंत हा संघ मात्र इथपर्यंत पोहोचलाय. यावेळी प्रॉपर टायमिंग, इट्स ऑफ द मिडल, इट्स अ क्रॅकिंग, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकार. खऱ्या अर्थानं आमचे अरुण शेठ पाटील ओमसाई केबल नेटवर्कचे ओनर यांच्या माध्यमातून कांचन पालकर साथी स्कोरर आहेत. त्याच्यानंतर डीजे ऑपरेटर मॅडी समालोचकांसाठी दुपारचं जेवण झाल्यानंतर जेवण अक्षरशः जिरण्यासाठी छास त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात गेला. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्या जबरदस्त फलंदाजी इथे करत असताना फलंदाज अर्थातच या ठिकाणी अभिजित मात्रे षटकार लगावलाय.
यावेळी पुन्हा देखील तोच प्रयत्न होता, परंतु इथे बरोबर संपर्क झाला नाही आणि इथे एक धाव मात्र कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती वाढ होत असताना 51 धावा म्हणजे चांगली स्थिती आहे आतापर्यंत रेबेल स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. प्रमोद घरत यांच्यावरती वाढलेलं हे टेन्शन जर कदाचित अशीच फलंदाजी चालू राहिली तर टेन्शन प्रमोद घरत यांच्यावरती अजून वाढले जाईल आणि एक मोठी धावसंख्या इथे उभारण्यामध्ये यशस्वी होऊ शकतील ते रेबेल 11 क्रिकेट संघ. फलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. वेदांत यावेळी हवेत आहे फटका, हवेचा धोका देईल का इथे झोका आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिड विकेटच्या वरून उत्तुंग हा षटकार. आयुष्यात जर कोणाशी पैज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. वॉट अ बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 57 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, म्हणजेच अफलातून बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जशी स्ट्राईक मिळाली या ठिकाणी फलंदाज दर्शन यांना, दर्शन मात्र पुन्हा एकदा तुटून पडलेत गोलंदाजांवरती. षटकारानंतर आलेला हा वेदांतच्या गोलंदाजीवरती अजून एक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफ फायटिश लॉंग ऑफच्या दिशेने हा चौकार. जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल ती म्हणजेच फक्त शिवरायांची. वाड बॅटिंग, चौकार आलाय. चौकाराच्या मधीने धावफलक्यावरती धावा लागल्यात 61 धावा. वेदांतचं हे लांब षटक खूप महागडं उरतंय संघासाठी. यावेळी चांगला बॉल आहे, यावेळी तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू ढकलून दिलाय. इथे शॉट मिड विकेटला येत आहेत. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक 38 सर्कलपर्यंत येतील. प्रमोद घरत उचलतील. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थातच 62 धावा. म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये दिनेश पाटील सर जेवढ्या धावा तुम्ही बनवाल कदाचित त्या चेस करण्याची ताकद देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे चांगली लढत. प्रमोद घरतला आता आव्हान असेल. इथे 60+ धावा तर झाल्या आहेत आणि ते आव्हान मात्र आता पेलावं लागेल. गोलंदाज तयार होत आहेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिला. इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक येता उचलतील. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 63 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथे 4 देखील संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 गडी बाद असताना 63 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त उशीर घेऊ नका. फक्त 5 मिनिटं असतील तुमच्याकडे. अवघ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग्स या ठिकाणी कव्हर करायचे, समाप्त करायचे याची नोंद घ्या. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे हे स्वराज्य. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाणी मैदानामध्ये नक्की जल है तो कल है, पाणी ही सबसे जीवन है. महत्वपूर्ण इथे महत्वाची भूमिका पाण्याच्या माध्यमातून करायला आम्हाला स्पर्धेसाठी दिली गेली. सातत्याने पाण्याची व्यवस्था देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत रिझल्ट देखील. सिरीजसाठी कोण असेल फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि इमर्जिंग प्लेयर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर धावा झाल्या त्या फलकावरती 63. तर गोलंदाज आलेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती सुमित म्हात्रे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच अभिजित म्हात्रे. सुमित वर्सेस अभिजित. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने सुमित तयार होत टाकण्यासाठी. इथे बरोबर यावेळी ऑफ स्टंपच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 64 या धावसंख्येवरती. लाईन खराब आहे पहिल्याच बॉलवरती सुमित म्हात्रे यांची. अभिजित समोर थोडंसं धाडस करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ते जरी मोठे फलंदाज असले, फटके खेळण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी तुम्हाला गोलंदाजीचा इथे वर्चस्व प्रस्थापित करावा लागेल. चांगला बॉल आहे. एक धाव कंप्लीट होते. थ्रो करतील तोपर्यंत इथे 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 66 या धावसंख्येवरती.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरील रेषा नव्हे तर तुमच्या मनगटात जोर असावा लागतो. आता इथे ती मनगटी पॉवर खऱ्या अर्थानं दाखवली रेबेल स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघानं आणि इथे थोडंसं दडपण ठेवलंय गोलंदाजांवरती श्री स्वरा क्रिकेट संघावरती. परंतु इथे फटका भरपूर चांगला आहे. हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी. वाहतोय गणरायाला. तुम्ही हे सुमधुर संगीत ऐकता ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओले गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांचं सुमधुर संगीत ऐकलं आणि खऱ्या अर्थानं जर विचार केलात तर त्यांच्याच स्मरणार्थ या स्पर्धेचं इथे तुम्हाला हे औले प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतंय. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, ते मात्र मेहनत करणं उघडावे लागतात. आता इथे मेहनत भरपूर घेतली या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं सिद्धेश एंटरप्राइजेसच्या वतीनं पुरस्कृत स्पर्धा अर्थातच पाहायला मिळते ती म्हणजेच नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ओले प्रीमियर लीग वर्ष 90 आणि 10व्या वर्षाचं आयोजन 2023 मध्ये तुम्हाला रेबेल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून रुबेल स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पंच मॅच लगेच स्टार्ट करा. तुम्ही जुन्या चेंडूवर का वाट पाहता? तुम्ही नवीन बॉल आहे तो लगेच जायचा मैदानात, कारण थांबवू नका खेळ. इथे कमिटीचा इशारा येते सातत्याने. मग आपण जर ही ग्रामीणची मेन स्पर्धा खेळत असतो आणि तेव्हा जर चेंडू गम झाला तर तुम्ही नक्कीच नवीन चेंडूची मागणी करता, तिथे खेळ थांबवला जात नाही. तशाच पद्धतीने तुम्ही नियम इथे देखील पाला. चौकारालाही धावा लागत आहेत, ते तब्बल 70 धावा. वॉट अ बॅटिंग. अजून या ओव्हर्समधले तब्बल विचार केलात तर अजून 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. अभिजित यांच्या बॅटिंगचा विचार केला तर एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून 15 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत आणि त्यांना चांगली साथ देत आहेत ते फलंदाज दर्शन. राऊंड द विकेटने गोलंदाज. इथे आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे. फसलाय फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे देखील झेल भूमीला दान केला गेला. म्हणजे तुमच्या चुका या सुधाराव्या लागतील. जर तुम्ही या स्पर्धेमधून बाहेर झालात तर मात्र तुम्हाला या सर्व चुक्यांची नोंद घ्यावी लागेल. कुठे तुमचा खराब परफॉर्मन्स झाला आणि ज्याच्यामुळे संघाला मात्र या स्पर्धेतून अडचणी निर्माण झाल्या. इथे झेल सुटला. अपेक्षा नव्हती या खेळाडूकडून झेल सोडेल, परंतु झेल सुटला गेला आणि फलंदाजाला जीवनदान मिळेल. शेवटचं षटक आहे मार्गस्थ. 3 षटकांचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असतील. म्हणजे धावफलकावरती धावा झाल्या त्या 71. गोलंदाज सुमित म्हात्रे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल आणि मैदानातून फलंदाज बाद होत आहेत. दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. तर नक्कीच खऱ्या अर्थानं जे सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं ते नारायण शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आणि ओले गावचे माजी उपसरपंच अर्थातच दत्ता शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून DJ मॅडी यांच्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद देऊया आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगले संघ देखील पुरस्कृत केले जात आहेत. तर नवीन फलंदाज येत आहेत मैदानात. पंढरीनाथ मुंगाजी पॅडी. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, काय गरज होती का? सरळ बॅटमधून चांगले फटके येत आहेत अर्थातच फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु इथे जर पाहायला गेलात तुम्ही तर इथे रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या इथे स्थिर 71 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर्समधला, या पहिल्या इनिंग्समधला पहिल्या डावातील शेवटचा बॉल. सुमित तयार होत आहेत. इथे हवेत आहे फटका, परंतु परफेक्ट ऑफ द मिडल आणि वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 77 धावा लागल्यात आणि विजयासाठी रेबेल स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघानं धावा ठेवल्यात स्वरा क्रिकेट संघासमोर. 78 धाब्यांची गरज. नंदराज मुंगाची चंदनी टीला लावी तो गणरायाला. नंदराज मुंगाची चंदनी टीला लावी तो गणरायाला. भक्त शशिकांत मुंगाजीने लावल्या पताका हो दाराला. बार फटाका लाविला
मिरवणुकीला. लीगच्या माध्यमातून आज सकाळी मात्र अरुणदादा पाटील यांच्या घरचं जेवण आज आम्हाला मिळालं. दुपारनंतर मात्र राकेशबाई यांच्या माध्यमातून जेवण आणि आता सुनीलदादा अरुणदादा पाटील यांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये छास. याबद्दल अरुणदादा आणि त्यांच्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं खूप खूप सारं कौतुक. असाच प्रेम आपला राहू द्या. खूप मोठं आव्हान 78 धावा 15.6ची सरासरी राखायची आहे. धावांचं आव्हान फार मोठं. निखिल मुंगाजीचं 4 धावांसाठी येऊन सुद्धा 77 धावा धाबाकडे लागणं. इथे मात्र चला फलंदाज प्लीज प्रमोद घरात आपण चला लगेचच 2 सलामीर. 78 धावांचा पाठलाग करायचे. 80 धावांचा पाठलाग इथं झाला आहे. त्याच्यामुळे 78 धावांचा पाठलाग होईल का की रिबेल 11 प्रशांत मुंगाजी खऱ्या अर्थानं संतोषजी मात्रे यांचा हा संघ या धावा रोखून धरेल. मोठं आव्हान, मोठा सामना. 25 मिनिटामध्ये इनिंग संपली आहे पहिली. दुसरी इनिंगसुद्धा 25 मिनिटामध्येच संपली पाहिजे. आयोजकाकडे विनंती आहे, लक्षात घ्या ही स्पर्धा आपली आहे. सामना 4 षटकांचा खेळवायचा होता. हा प्रमोद घरात पुन्हा एकदा बर्फेल संघानं काय दिमागदार खेळ केला आहे. रिबेल संघाचे नसीब सकाळी फळफळले कारण ज्याप्रमाणे एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना मयूरनं षटकार दाखवला आणि इथेच या संघाचे नशिबाची साथ मिळायला सुरुवात झाली. ती नशिबाची साथ आतापर्यंत कायम ठेवली. उबदार सुरुवात संतोषजी मात्रे यांनी केली. निखिलवर चांगले प्रहार केले आणि सुरुवात मात्र लगातार 3 चौकार 2 चौकार नंतर मात्र निर्धाव चेंडू नंतर लगेच चौकार आणि मग मात्र मयूर गायकवाडनं लगावला षटकार. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. प्रमोद घरातनं मोजलेल्या 21 धावानं आणखीन गेम चेंज झाली. परंतु आपल्या परीनं निखिल मुंगाजी पुन्हा धारदार गोलंदाजी केली. धावा दिल्या निव्वळ 4 आणि 2 विकेटही मिळवले. परंतु वेदांतला 20 धावा पडल्या, सुमितला 19 धावा पडल्या आणि आव्हान झालं 77 धावा. 14 धावा पडल्या. 78 धावांचं आव्हान. नाणेफेकीचा कौल विनायकदादा पाटील यांच्या माध्यमातून. ही चलाकी सकाळपासून दाखवली आहे प्रतीक पाटीलनं. सकाळपासून नाणेफेक उडवली जाते. दुसरा कॉईन घ्या त्याच्याने उडवा. नाणेफेक केली जाईल विनायकदादा पाटलांच्या शुभ असते. बंट्या 11 बनाम एका बाजूला सिद्धिविनायक. ते कॉईन फक्त छाप पडतायत. हॅलो 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 थँक्यू दिनेश पाटील सर. जाऊया टॉस बॉक्समध्ये. आमच्या समेत जोडले जातील द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ द अजनबी स्पोर्ट्स ओले. गेम सुरू करा. JWR ट्रॉफीचे यशस्वी आयोजक प्रतीक पाटील आणि एकीकडे आर्या स्पोर्ट्सचे ओनर राकेशदादा गायकवाड. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. विनायक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. इट इज अ टेल्स छाबा सेकंड सेमी फायनल. आणि इथे राकेशदादा गायकवाड आपल्याला देखील याच्या सकाळपासून तुम्ही म्हणत होते की मुलाखत घ्यायची आज होऊन जाऊ द्या. सेकंड सेमी फायनल. इथे आतापर्यंत सलग 4 सामने जिंकलेत संघानं खऱ्या अर्थानं आणि त्या संघासमोर तुम्ही आता नाणेफेकी देखील जिंकले. पहिले डिसिजन काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. वर्ष 9व्या पर्वामध्ये स्पर्धा पण होते. एकंदरीत काय सांगाल 9व्या वर्षामध्ये कसं वाटते आजचं या आयोजन? आयोजन एकदम चांगलं आहे. अश्विनची सर्वात जास्त मेहनत आहे त्याच्यात आणि नंदराज भाऊंनी जो सपोर्ट केला आहे ते म्हणजे OPL ठेवायला त्याच्यासोबत राकेश गायकवाड, संजय भाई आणि त्यांची सर्व टीम हे मिळून केलेलं एकदम अतिउत्तम आयोजन आहे. आणि एकंदरीत म्हटल्यानंतर सर्व राजकारण दूर ठेवून एक चांगली संकल्पना सर्व एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या घडवत आहेत. समोर 4 सामने जिंकलेला संघ या स्पर्धेमध्ये टॉप पोझिशनमध्ये आहे. काय सांगाल त्या संघाबद्दल? त्यांचे सर्व बॉलर आणि बॅटिंग अतिउत्तम आहे. आम्ही त्यांना थोडंफार टफ करायचा प्रयत्न करू. आणि जिंकल्यानंतर निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. ऑब्विसली फिल्डिंग. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. तो संघासाठी सेकंड सेमीफायनल आमच्या समेत राकेश गायकवाड जोडले जातील. बंटे 11 संघाचे कॅप्टन आहेत. आज सध्या तरी 4 सामने जिंकले, टॉस हरलेत, बॅटिंग तुमच्या वाटेला आली. एकंदरीत काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये? काही चेंजेस असतील की 30 टीम असेल, सलग 4 सामने जिंकलेत? 4 सामने जिंकले होत पण आता आमच्यासमोर मोठी टीम आहे म्हणजे प्रतीक पाटील. आपण अजनबी संघाचा कॅप्टन आहे आणि तो चांगला खेळ करतोय.
त्याला आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावं करण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा. आणि एकंदरीत हे 90 वर्ष ज्यांनी सांगितलं प्रतीक दादाने की चांगली गावाची एकत्मता, तुम्ही देखील काय सांगाल या 90 वर्षामध्ये या प्रीमियर लीग बद्दल? आयोजन हा अप्रतिम. अश्विन पाटीलचा मूळचा सहभाग याच्यात, म्हणजे त्यांनी स्वतःने जिम्मेदारी घेऊन हा आयोजन केलेला आहे. आम्हाला वाटलं पण होतं यावर्षी आयोजन म्हणजे होईल म्हणून असं. आणि वरचं ग्राउंड पण आमचं आता ते म्हणजे रेल्वेच्या प्रॉब्लेममुळे थोडा ग्राउंड पण तुटून गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं या ग्राउंडवर OPL होईल. पहिल्यांदा OPL झाले आणि सर्वांना आनंद होतो या ग्राउंडवर खेळताना. का पहिल्यांदा नवीन ग्राउंड आहे, कोणाला ग्राउंडचा अनुभव नाही एवढा, आणि सर्वांना साथ देतोय ग्राउंड आणि चांगला गेम होतोय. तर थँक्यू. हे होते राकेश गायकवाड बंटा इलेव्हन क्रिकेट संघाचे आणि प्रतीक दादा या ठिकाणी या सिद्धिविनायक संघाचे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. इतिहास तुटला नाही अजून, कारण 4 सलग सामने जिंकलेत राकेश गायकवाड यांच्या संघाने. आणि हा संघ जो आहे सिद्धिविनायक सर्वाधिक ओले प्रीमियर लीगच्या सामने स्पर्धा जिंकणारा संघ खडतर आव्हान असेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जोडले जातील. दिनेश पाटील सर, बेलवली. मुंगाजी या नावात ईश्वरच्या गावागावात एकच वादा आमचा दत्ता दादा, एकच वादा आमचा दत्ता दादा. नंदा साहेबांचा तो खास दत्ता मुंगाजी या नावात त्याच्या गावागावात एकच वादा आमचा दत्ता दादा. नक्कीच थँक्यू डीजे मॅडी. आणि जर खऱ्या अर्थानं दिनेश पाटील सांगायचं झालं तर एकीकडे नारायण शेठ मुंगाजी यांचे दोन्ही सुपुत्र, अर्थातच एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, आणि त्याच्यानंतर सातत्याने उद्योजक म्हणून क्षेत्राकडे अग्रगण्य असणारे रायगड जिल्ह्यातील यशस्वी पॅकेर आणि औले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अर्थातच दत्ता शेठ मुंगाजी. हे 2 सुपुत्र आणि सातत्याने हा वारसा लाभलेला आहे घराण्याला, आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कार्य देखील घडवली गेली जातात. तर त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया कॉम बॉक्समध्ये दिनेश बंधू बेलवली यांच्याकडे. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा रुकावट आली आहे, कारण अभिजित म्हात्रेच्या पायाला इजा झाली आहे. आपण पाहतोय डिस्कशन केलं जाईल आणि डिस्कशन नंतर मात्र गोलंदाज कोण असेल, स्वतः अभिजित पुन्हा कंटिन्यू करेल का. रिबेल संघाला सकाळपासून मात्र फिटनेसचा प्रश्न सतावतोय हा प्रश्न, कारण सकाळी प्रशांत मुंगाजी यांचा पाय दुखावला आणि आता मात्र दुखावतोय अभिजित म्हात्रे यांचा पाय. परंतु पाय जर दुखावला असेल तरी फलंदाजी मात्र ताकदवान. 78 धावांचा पाठला करायचा आहे प्रमोद घरत आणि मंडळीला. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा जरूर आलेत. प्रमोद घरत जोपर्यंत उभा राहील तोपर्यंत सामन्याचं भवितव्य कोणीही भाकीत करू शकत नाही. निर्णय घ्या लवकर, जो काही निर्णय असतो तर निर्णय घ्या, कारण सामने अजून 2 खेळवायचे आहेत. आपण पाहतोय ओवले प्रीमियर लीग 9 वर्षापूर्वी सुरू झाली, कारण प्रीमियर लीग ओवले गावाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं सर्व गुणांनी संपन्न. निर्णय घ्या, आपण काय असेल तो निर्णय घ्या प्लीज. अश्विन पाटील सर, काय निर्णय असेल तर कळवा आणि संपवा एकदा. निर्णय करांना जर पायाला खरोखर लागला असेल, जास्त असेल तर नंतर ओढ टाका, अन्यथा जर खरोखर वाटत असेल की मी टाकू शकतो, आत्मविश्वास असेल तरच टाका. मी अभिलाही सांगेन की स्वतःचा पाय सांभाळा. पहिला मी सकाळी प्रशांतलाही सांगितलं होतं, कारण तुम्ही स्वतः फिट असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण थोडासा प्रेशर तुम्हाला त्रासदायक ठरेल. आता भलेही वाटणार नाही, थोडंसं दुखावलं जातं, परंतु जर का रात्री त्याला सूज आली तर सकाळी मात्र ते खूप दुखतं. त्याच्यामुळे विचार करा आणि सामना सुरू करा. चला प्लीज जरा आपण सामना सुरू करा. प्रेमचंद, पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं सांगतात आयोजक. एकट्याला पेनल्टी. अभिजित पुन्हा एकदा कंटिन्यू करताना 3रा चेंडू फेकेल प्रमोदसाठी. प्रमोद घरत, प्रमोद घरतची ओळख पटवून द्यावी लागेल.
फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपली झुंज कायम राखावी लागेल. ती झुंज राखताना पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा आणि या चेंडूवर मात्र चौकार. मुंगाजी कै स्मरण मुंगाजी हो गाई गाणी आज देवाचे जागरणाला. काय सुंदर आपण पाहतोय म्युझिक. टाइम अलर्ट केलंय, वारंवार कळवण्यात येतोय. आता आम्हीही दमतोय, भलेही तुम्हाला आमचा राग येईल, परंतु आयोजकाकडून आम्ही तुम्हाला सांगतोय की हा मात्र खूप वेळ जातोय. चेंडू हवेत होता, बराच वेळ हवेत होता. वाटलं होतं की दिशा बदलेल, चेंडूने दिशा नाही बदलली, थांबला नाही. ताकद नजाकत आणि उंची बरोबर येतोय. हा मात्र षटकार. मात्र पायाची दुखापत खुणावती आहे, परंतु अभिजितनं त्याच्यावर मात करत गोलंदाजी जरूर केली, परंतु पुढच्या 2 चेंडूवर धावा खाल्या. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. आता पण धावा लागल्या तब्बल 14. धावा. पायामध्ये दुखापत अजूनही आहे, परंतु तिथेही खऱ्या अर्थानं सुरेख फटका, चांगली फटकेबाजी, कलाकारी दाखवली जाते. आणि अशा प्रकारे आणखीन एक बहारदार चौकार, 3 चौकार, 1 षटकार, तब्बल 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अभिजितनं अनफिट झाल्यानंतर मात्र तब्बल धावा खाल्या 14. आणि त्याच्यामुळे नंतरचे 4 चेंडू जर का दुसऱ्या गोलंदाजाला दिले असते आणि फिट होऊन नंतर पूर्ण षटक टाकलं असतं तरीही जमलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तर नसतं. स्वतःवर दाखवलेला विश्वास मात्र सार्थकी ठरू शकला नाही. धावा आल्या तब्बल 18 आणि त्याच्यामुळेच 78 धावांचा पाठला करत असताना या आलेल्या 18 धावानंतर गणित मात्र उरेल 24 चेंडू आणि 60 धावा. संगीत आपण पाहतोय आणि आपल्या कुटुंबाचा उल्लेख मात्र या गाण्यामध्ये आलाय, त्याच्यामुळे या सर्वांचं मनपूर्वक कौतुक. 24 चेंडू आणि 60 धावांचं गणित आहे. 15ची सरासरी राखली जाईल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल केलेत. संयम पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज असेल स्वप्नील मुंगाजी. या स्वप्नीलला आपलं स्वप्न सजवायचं आहे. चेंडू पडला, मिस झाला आणि मिस झाल्यानंतर स्वतः फलंदाजानं मात्र हात फैलावले. पंच स्थिर स्तब्ध फक्त पाहत राहिले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चेंडूकडे नीटचं पाहिलं नाही मी असे म्हणेन स्वप्नीलनं, कारण चेंडू स्लोवर होता. बॅटचा फटका अगोदर बसला आणि चेंडू हळवारपणे निघून गेला अभिजितच्या हातामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा संयम पाटील सज्ज आहे. 15ची सरासरी राखायची बरोबर 4 षटकामध्ये. आणि आता मात्र चेंडू निरखून पाहिला जरूर. चेंडू बराच वेळा हवेत आहे. स्क्वेअर लेगला प्रेमचंदच्या चेंडू जवळ गेला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या रनचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्या. चेंडू हवेत होता. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न केला. रिस्की रन जरूर घेतली प्रमोद घरतनं आणि रिस्की रन घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 3 धावा या चेंडूवरती आल्या आणि 21 धावा धावपळावरती लागले जात आहेत.
चेतन स्पोर्ट्सचा जो पॅव्हिलियन बॉक्स आहे तर गाडी आहे टू व्हीलर ती थोडीशी पुढं घ्या प्लीज. सायलेन्सरवर पडणारा उजेड अगदी डोळ्यात येतोय. कोणतरी बसला त्या गाडीवर, गाडीच्या मागे तेच तुम्ही जे पाहते तीच गाडी प्लीज थोडीशी पुढे घ्या. तुम्ही बसा, गाडी थोडीशी पुढे घ्या प्लीज. स्लोवर चेंडू यासाठी स्ट्राईक घेतली होती कव्हर पॉईंटच्या मधून. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. सुरेख फटकेबाजी ओळखलं होतं. प्रशांत मुंगेच्या नॉन स्ट्राईकवर न्यायचं होतं. 3 धावा घेतल्या आणि या चेंडूवर लगेच लगावला चौकार. स्लोवर चेंडू व्हेरिएशन जरूर होतं. मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत आला. सुंदर फेकी केली. धाव मात्र येईल निव्वळ 1 आणि एका धाव्यावर समाधान मानलं जाईल. प्रत्येक षटकामागे 15 धावांची वसुली करायची आहे. ती वसुली रोखली जाईल का? संयमला सांगितलं जातं की एक चेंडू नीट टाक, चांगला टाक, कारण 15 धावा प्रत्येक षटकामागे रोखायच्या आहेत. ते रोखण्यासाठी मात्र संयमाची गोलंदाजी करेल का की स्ट्राईक आलेला स्वप्नील ज्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा वसूल केलेत तो मोठा फटका लगावेल का? 26 धावांवरती लगावल्या गेलेत. बिन बाद 26. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना फुल टॉस चेंडू. इट्स नो बॉल कॉल. व्हेरिएशन करण्याचा नापाक प्रयत्न स्पेशल फसला आणि हीच नो बॉल. धापलकावर धावा लागल्या तब्बल 28 धावा धापलकडे लागल्या. या नो बॉलनं चित्र मात्र रिव्ह्यू एकच रिव्ह्यू असेल क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षण करणारा संघाचा रिव्ह्यू आहे. बँडेज इट्स अ नो बॉल. मॅच चालू करा. इट्स अ नो बॉल कॉल. रिहू बॅलन्स 0. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाचा, त्याच्यामुळे धापलकर धावा लागल्या तब्बल 28. फ्री हिटचा हा चेंडू एक खराब चेंडू काय चित्र देईल, कारण फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे प्रमोद घरात. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला या स्पर्धेमधला. चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा चेंडू. धोका नाही, इथे धोका नाही आणि अशा प्रकारे धाव मात्र आली. एक धाव्यानं धापलकर धावा लागल्या तब्बल 29. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर तब्बल धावा मात्र आल्या त्या म्हणजेच 11 धावा. 11 धावा आलेत. आपण पाहतोय तब्बल 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचं आव्हान फार मोठं आहे. एक निर्णायक षटक जर पडलं तर मात्र स्वरा 11 संघ अडचणीमध्ये येईल, परंतु एक मोठं षटक जर आलं तर मात्र अडचणीमध्ये येईल रेबेल संघ. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल बिन बाद 29.
तर घेण्यात आला. सुंदर हा चेंडू, मात्र मागचा चेंडू यॉर्कर टाकायचा होता, तो आत्ता पडला आणि हा परफेक्ट यॉर्कर होता. ऑफस्टिपवर पडलेला चेंडू, निर्धाव चेंडू सांगता झाली. एक एक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करील स्वरा संघावर, तर एक एक मोठा फटका मात्र रिबेल संघाला टेन्शनमध्ये घेऊन येईल. गोलंदाज मयूर गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख सुरेख कव्हरचा फटका, कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहतोय आपण. अगदी डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक रेडी होता. त्यांना माहीत होते की प्रमोद घरातचे फटकेबाजी इकडे खूप असते, त्याच्यामुळे अगदी डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. आपण पाहतोय की ऑफसाईड तशी रिकामी आहे. अगर पॉईंट डीप पॉईंट आणि लॉंग ऑफ सोडला तर पूर्ण मधली जागा डीप मिड विकेट. वेल दौडू नका प्लीज, सहकार्य करा सर्वांनी. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज. प्रशांत मुंगाजी धडपडतोय प्रत्येक फटक्यासाठी. अजून नीटची फटकेबाजी कन्वर्ट नाही करू शकला, परंतु इथे धाव मात्र आली. एक स्ट्राईकवर पुन्हा एकदा आला, तो म्हणजेच प्रमोद घरात. धापळकोट धावा लागल्या त्या तब्बल 35. येणारे चेंडू असतील 14 चेंडू आणि 43 धावा. षटकामध्ये एक चौकार जरूर खाला, पण नंतरच्या 3 चेंडूमध्ये धावा मोजल्यात निव्वळ 2. 4 चेंडूमध्ये 6 धावा. जीवनदान संतोष मात्रे. हा चेंडू मात्र इथे धावा तब्बल किती येतील? एक धाव ही नव्हती, विकेट होती, मोठी विकेट होती प्रमोद घरतची. संतोष मात्र्यांच्या हातामध्ये चेंडू गेला, झेल सुटला. एवढेच नव्हे, सुटलेला झेलचा फायदा प्रमोद घरतनं उचलला आणि तब्बल 1 नव्हे 2 3 तब्बल 3 धावा धावून वसूल केल्या आणि प्रेशर क्रिएट केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघावर, रिबेल संघावर. या 3 धावाने धापळकर धावा लागल्या तब्बल 38 धावा. 13 चेंडू 40 धावा. सलग या स्पर्धेमधला 5वा सामना आहे प्रमोद घरातचा की ज्यानं आपल्या वैयक्तिक 30+ धावा जमवल्यात. कांचन पालकरांची चोख कामगिरी पाहतोय, परंतु खेळामध्ये मात्र तरवेज प्रमोद आपल्या संघासाठी अफलातून कामगिरी. सुरेख फटका बऱ्याच अवधीनंतर प्रशांत मुंगाजीच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहिला. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून डीपला क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु कव्हर पॉईंटच्या मधून अतिशय सुरेख फटका. हा मात्र 1 बाउन्स चौकार. नको चला. 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू आणि 36. बारा चेंडू 36 धावांची गरज. सुरेख फटका चौकार आला स्वप्नील मुंगाच्या बॅटमधून. पण सर्वात महत्त्वाची जमेची बाब स्वरा स्पोर्ट्स संघासाठी ती म्हणजेच खऱ्या अर्थानं सुटलेला झेल. संतोष मात्रेने सोडलेला हा झेल काय रंग भरलेल्या सामन्यामध्ये. प्रमोद घरत सामना फिनिश करेल का, की पुन्हा एकदा असा एखादा गोलंदाज जो सामन्याला युटर्न देईल. एक गोल्डन चान्स मात्र मिळाली होती रिबेल संघाला. प्रमोद घरातला बाद करण्याची संधी गमावली, दवडली. 3 धावा त्या चेंडूवर आल्या आणि गणित मात्र बदललं गेलं. आता गणित आहे 12 चेंडू 36 धावा. स्ट्राईकवर फलंदाज असेल प्रमोद घरात. प्रमोद घरातचं कौतुक उगाच केलं जात नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना असा नाही की 30च्या आत आऊट झालाय. 30+ धावा प्रत्येक सामन्यामध्ये जमवणारा हा तुमच्या गावाचा एक आदर्श खेळाडू. सुखाबरोबर दुःख येत असतात. आम्ही सांगितलं 30 धावा जमवल्या, लगेच त्यांनी सांगितलं झेल सोडले, परंतु झेल सोडला त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी झेल उडवले, ते तुम्ही सोडले आणि मग सोडलेल्या संधीचा त्यांनी सोनं केलं. चला सामना सुरू करा प्लीज.
संयम पाटील ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा मोजल्या होत्या. एक निर्णायक षटक, कारण गणित आहे 12 चेंडू 36 धावांचं. ग्रेट फिनिश केलं जाईल का? सुंदर गोलंदाजी, मी म्हणे की सुंदर गोलंदाजी. अतिशय सुरेख चेंडू होता, तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला. फक्त धाव येईल एक, आणि एका धावेनं फरक फारसा पडणार नाही आहे रिबेल संघाला. सुटलेला झेलचा विचार सोडत पुन्हा सामन्यात कमबॅक करायचं, कारण आव्हान सोपं नाही आहे. आव्हान अजूनही अवघड आहे. 11 चेंडू 35 धावा. स्वप्नील मुंगाजी नवं स्वप्न दाखवेल का? इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. कमीत कमी स्ट्राईक तरी मिळायला हवी. हे षटक निर्णायक आहे. हे षटक ठरवेल फायनलमध्ये कोण जाईल. या षटकामध्ये धावा किती उरतील, कशा प्रकारचा खेळ केला जाईल. संयम पाटील इथे मात्र नक्कीच ही गणित बदलली गेली. स्वप्नील मुंगाजी मात्र लागोपाठ दुसऱ्याचा निर्धाव खेळतोय, आणि प्रमोद घरात आता मात्र हा संयम राखू शकला नाही आहे. परंतु आपल्या वाट्याला आलेलं आहे षटक संयम पाटीलनं मात्र अफलातून हँडल केलं आहे. 3 चेंडूमध्ये धाव मात्र दिली निव्वळ 1, आणि रोखून धरला आहे स्वराज स्पोर्ट्स संघाला. कोरोना आला, शाळा कॉलेज बंद करण्याचे कारणही आहेत. नवीन फलंदाज आपण क्रीजवर पाहतोय. आता ही चान्स सोडली जाणार नाही, दुसरी संधी तुला दिली जाणार नाही. संयम पाटीलचा निर्णायक षटक मात्र पथ्यावर पडत आहे. रिबेल संघ फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मजबूत पाऊल पुढे टाकत आहे. फलंदाज प्रमोद घरात बाद. उंच तर नक्कीच कोण गावचे विद्यमान सरपंच आदरणीय दीपकजी मात्रे सर यांचं मात्र मंचाकडे आगमन होतोय. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान हॅलो तर याच दरम्यान तर नक्कीच आपण पाहतो या मंचाकडे ज्यांचं आगमन होतोय राजकारणातील धुरंधर आणि माणुसकीच्या दुनियेतील एक अतिशय गोड माणूस म्हणजेच दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत आपण पाहतोय. वन वाहून चौकारानं झालंय. मनपूर्वक स्वागत विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोणचे विद्यमान सरपंच दीपकजी म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत. समवेत त्यांचे सर्व सहकारी यांचंही. आणखीन एक सुरेख फटका इथे पाहतोय. पॉईंटला मात्र डीप क्षेत्ररक्षण रेडी आहे, त्याच्यामुळे धाव मात्र फक्त येईल एक. या सामन्यामध्ये जान जरूर बाकी होती, परंतु ही जान मात्र आता प्रमोद घराच्या विकेटनं गमावले की काय. काय सुरेख. या संघाला प्रश्न पडलाय सकाळपासून पायदुखीचा. ते पायदुखीला भगत बघावं लागेल, कारण तिसऱ्या फलंदाजा सुद्धा पाय दुखावला गेला, गोलंदाजाचा पाय दुखावला गेला. पण इथे आता मात्र गणित सुरू होईल. हे षटक मात्र संपतोय. एक निर्णायक षटक, या सामन्याला युटर्न देणार षटक. 6 चेंडू आणि गणित मात्र उरलं जाईल तब्बल 30 धावांचं. 6 चेंडू 30 धावा. भलं मोठं आव्हान उभं केलंय. संयम पाटीलचा निर्णायक गोलंदाजीचा निर्णय पत्त्यावर पडला, आणि या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक केलं ते या रिबेल 11 संघानं. 6 चेंडू 30 धावा. संतोषजी म्हात्रे लेजेंडरी क्रिकेटर्स
आजही 30 दशक तोच दराला क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये काय अफलातून सुरुवात या फलंदाजाने केली होती. एक झेल जरूर सोडला, परंतु गोलंदाजीमध्ये 30 धावा वाट्याला आल्यावर मात्र हा गोलंदाज देणं इट्स अ इम्पॉसिबल टास्क. अठ्ठेचाळीस. काय सांगायचं आहे, काय विचारायचं आहे? 48 झाल्यावर 30 उरतात. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज. 5 चेंडू 30 धावांची गरज. सामना एकतर्फी जाईल का? नवीन सामना लगेचच दुसरी सेमीफायनल रेडी राहायचं आहे. आपण 1-11 आणि सिद्धिविनायक संघ आपण अजिबात एक्सक्यूज द्यायचं नाही. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना एकत्र जमवा आणि आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे तो अगदी क्षणामध्ये आपण अंमलात आणायचा आहे. वेल दौडू नका तुम्ही. सिद्धिविनायक संघ आपण रेडी राहायचं आहे आणि 1-11 संघ आपणही सज्ज राहायचं आहे. आतापर्यंत अपराजित राहिलेला 1-11 संघ. फर्स्ट इन अ रो, इट्स द फर्स्ट 6. पहिला षटकार आलाय. 5 चेंडूमध्ये 5 षटकारांची गरज आहे. त्यामधला हा पहिला षटकार. लहू गायकवाडमध्ये क्षमता आहे. मी म्हटलं होतं कारण त्या मैदानावरती या लहू गायकवाडचा खेळ मी पाहिलाय. तर लहू गायकवाडमधली ताकद दाखवली जाते. परंतु 6 धावांपेक्षा कमी धावांचा चेंडू मात्र रिबेल संघाला सरळ फायनलमध्ये पोहोचवेल. चांगला फटका आणि हा सीमारेषेच्या आत राहिलेल्या फटक्यानं मात्र दावेदारी प्रस्थापित केली. चांगला फटका कन्वर्ट करायचा होता. कनेक्ट नीट झाला नाही, पण धाव मात्र आली. 1. संतोष मात्रे यांनी चांगलं कमबॅक मिळवलंय. पहिला चेंडू निर्धाव, नंतर षटकार आणि 1 धाव. 3 चेंडू आणि 23 धावा. क्या बात, क्या बात, क्या बात. हँड अँड हँडसम अफलातून फटका, परंतु उशिरा आलेल्या धावा संघाला तारणदायी ठरू शकत नाही. म्हातारपणे आलेला पैसा तुम्हाला उपयोगाचा तो काय? तरुणपणीच पैसे कमवा आणि तिथेच मजा करा. म्हातारपणी फक्त घरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही एक पेक घेऊ शकता कांचन, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे या धावासुद्धा काही उपयोगाच्या ठरणार नाही स्वरा 11 संघासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वरा 11 संघ आतापर्यंत प्रवास अफलातून होता, परंतु इथे मात्र 78 धावांचं आव्हान त्यांना पेलू शकला नाही आणि संघ इथे पराभूतच्या उंबरट्यावर. आणखी एक चांगला फटका, उंची घेणार, चेंडू जाणार सीमारेच्या बाहेर. विजणारा दिवा मोठा होऊन विजतो, पण तो प्रकाश मात्र समाजाला दिला जात नाही आणि तो प्रकाश स्वतः पुरताच राहिला. स्वरा 11 संघ या स्पर्धेतून मात्र बाद झाली आणि फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. संतोष मात्रे यांचा हा संघ प्रशांत मुंगाजी यांच्या 100पेक्षा जास्त धावा